हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत आहात ना? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. हा माझा पहिलाच व्लॉग शूट आहे. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला नक्की सांगा आणि जर का माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. तुमचं मिळणारं प्रेम आणि तुमचं मोटिव्हेशन यापुढे मला नवीन-नवीन व्हिडिओ बनवायला प्रेरित करेल. प्लीज तुम्ही मला नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. कमेंटमध्ये नक्की सांगा. ही अशी माझी छोटीशी गॅलरी आहे. छोटंसं गार्डनच म्हणूया आपण. हे पहा, छोटी छोटी झाडं पण आहेत, छान आहेत. अजून भरपूर झाडं आहेत माझ्याकडे. हे माझं ब्रह्मकमळ आहे. इथे कळी आली आहे छोटी. आणि जेव्हा मग ती झाडाला अजून माझ्या कळ्या येणार आहेत ब्रह्मकमळाला आलेत ना की ते फुललं की मी अजून एक छोटासा मस्त ब्लॉग करेन. पण तुम्ही मला सांगा, कारण हा माझा पहिला शूट आहे, त्यामुळे जर काही चुकलं वगैरे असेल तर प्लीज तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. सर्व माझे देव व्यवस्थित उजळून झाले आहेत. अशा प्रकारे जेव्हा देवपूजा होते ना तेव्हा खूप समाधान वाटतं. हे बघा, हे महालक्ष्मी दिवा आहे ना, हा मी पप्पा मोरिया यांच्याकडून घेतलेला आहे. आणि अजून मी एक दाखवते. हे नर्मदा शिवलिंग, हे सुद्धा मी त्यांच्याकडूनच घेतलं आहे, बाप्पा मोरिया स्टोर मधून. स्वामी समर्थ. हे श्रीयंत्र, हे तुळजाभवानी. बाप्पा मोरिया स्टोअर कडे पण खूप छान छान वस्तू आहेत. मला पण बरंच काही घ्यायचंय, पण सध्या बघूया, नंतर घेऊया. गणपती बाप्पा आपले लाडके. हे त्रिशूल. आणि हा माझा मंगल कलश आहे. ह्याला बघा किती छान कोंबन आहे. मी ना हे सर्व देव वॅक्लिन पावडर आहे माझ्याकडे, त्याच्याने मी हे सगळं उजळून घेतले. आणि माझ्याकडे ना एक गोदाजन म्हणून आहे. लास्ट टाइम आम्ही पंढरपूरला गेलेलो. हे बघा, 30 रुपयालाच बॉटल आहे, पण छान आहे. ह्याच्याने पण देव अगदी छान उजळून निघतात. त्याचा सुगंध खूप छान आहे. हा हात वगैरे काही झोंबत नाही, काय नाही, काळे पण पडत नाही हात आपले. हे बघा, गोदाजल म्हणून आहे. इथे जो हा मंगल कलश आहे ना, त्याला मी असा मुखवटा लावलेला आहे. बघा, देवी किती छान दिसते ना. बघा किती छान हसते ती. हा माहिती ना, हा मुखवटा मी जेव्हा पाहिला ना तेव्हा इतका सुंदर वाटला ना, खूप छान आहे. म्हणजे असं पाहिलं की मन अगदी प्रसन्न होऊन जाते, असं वाटतं तिलाच बघत बसावं. अगदी सुंदर आहे. बघा कसे माझा हा मंगल कलश आहे ना, मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. हा आता मी हे सगळे देव माझे मी मंदिरामध्ये विराजमान करून घेते. तोपर्यंत स्टे ट्यून. देवाय त्र्यंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजय नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। हर हर महादेव शंभो, हर हर महादेव शंभो, हर हर महादेव शंभो, हर हर महादेव शंभो, हर हर महादेव शंभो। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले कलेवलम्ब्यलम्बितां भुजङ्गतुङ्गमालिकान्तमट्टमट्टमट्टमट्टिनादवट्टमर्वयं चकार चण्डताण्डवं तनोतु नः शिव शिव।
జటాకటాహ సంభ్రమ భ్రమ నిలింప నిర్ఝరీ విలోల వీచి వల్లరీ విరాజమాన మూర్ధని జ్వలల్లలాట పంట పావతే కిశోర చంద్రశేఖరే రతి ప్రతిక్షణం మమ ధరాధరేంద్ర నందిని విలాస బంధు బంధురస్ఫురద్దిగంత సంతతి ప్రమోదమాన మానసే కృపా కటాక్ష ధోరణి నిరుద్ధరాపది క్వచిద్దిగంబరే మనో వినోదమేతు వస్తుని జటాభుజంగ పింగళ స్ఫురస్ఫణామణి ప్రభా కదంబ కుంకుమ ద్రవ ప్రలిప్త దిగ్వధూముఖే మదాంత సింధుర స్ఫురత్వగుత్తరీయమేతులే మనో వినోదమద్భుతం బిభర్తు భూత భర్తరి